Hello everyone, welcome to my channel. This is भारत ओरे. आपल्या देशामध्ये सध्या आयसर ऍडमिशन 2026 ची काउन्सिलिंग सुरू आहे. प्रत्येक आयसर मध्ये 4 राऊंड पूर्ण झालेले आहेत. आपल्या देशामध्ये ते पुणे आयसर आहे. ते पुणे आयसर कोणत्या राऊंडला कोणत्या कॅटेगरीला पुणे आयसर मिळालं त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, पुणे आयसर मध्ये बीएसएमएस हा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. बीएसएमएस म्हणजे काय? बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स. आता 4 राऊंड इथे पण झाले. आता आपण व्हिडिओला सुरू करू. बघा, रँक. आता हे युआर म्हणजे काय? अनरिझर्व कॅटेगरी. पहिला राऊंड 263 या राऊंडला हे आयसर पुणे आयसर त्या विद्यार्थ्याला मिळालं. दुसऱ्या राऊंडला 715 ह्या रँकला पुणे आयसर मिळालं. त्यानंतर राऊंड 3 ला ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 809 ह्या रँकला पुणे हे आयसर मिळालं. चौथ्या राऊंडला 1 पण सीट व्हॅकंट आहे. आता आपण ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघू. ईडब्ल्यूएस म्हणजे काय? इकॉनॉमिक विकर स्कीम. पहिला राऊंड 2128 ह्या रँकला क्लोज झाला. दुसऱ्या राऊंडला 4299 ह्या रँकला पुणे आयसर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मिळालं. तिसऱ्या राऊंडची आकडेवारी अवेलेबल नाही. चौथ्या राऊंडला 1 पण सीट अवेलेबल नाही. त्यानंतर ओबीसी एनसीएल म्हणजे काय? नॉन क्रिमिनल. पहिल्या राऊंडला 1524 ह्या रँकवर ओबीसीच्या विद्यार्थ्याला पुणे आयसर मिळालं. दुसरा राऊंड त्यामध्ये 3226 ह्या रँकला ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पुणे आयसर मिळालं. त्यानंतर राऊंड 3 3371 ह्या रँकला पुणे आयसर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मिळालं. चौथी रँकला 1 पण सीट व्हॅकंट नाही. त्यानंतर एससी कॅटेगरी. पहिला राऊंड 5080 शेड्यूल कास्ट. पहिला राऊंड 5080 या रँकला क्लोज झाला. दुसरा राऊंड 9649 ह्या रँकला क्लोज झाला. तिसरा राऊंड 9777 ह्या राऊंडला क्लोज झाला. आणि चौथ्या राऊंडला 1 पण सीट व्हॅकंट नाही. आता शेड्यूल ट्राईब. पहिला राऊंड 7353 ह्या रँकला क्लोज झाला. दुसरा राऊंड 15951 ह्या रँकला क्लोज झाला. तिसऱ्या राऊंडची आकडेवारी अवेलेबल नाही. आणि चौथ्या राऊंडला सीट व्हॅकंट. विद्यार्थी मित्र, पुणे हे आयसर आपल्या देशामधलं टॉपचं आयसर आहे. बरेच विद्यार्थी आपल्या प्रेफरन्स फॉर्म मध्ये पुणे आयसर कसं मिळेल यासाठी प्रयत्न करतात. पहिल्या नंबरवर बहुतेक करून पुणे आयसर ठेवतात. वेगवेगळ्या राज्यामधून पुणे आयसर मिळवण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असतात. तिसऱ्या राऊंडला पुणे आयसर क्लोज झालेला आहे. पण यामधले जे विद्यार्थी समजा आयएससी बेंगलोरला जातील किंवा आयआयटी मद्रासला जातील किंवा काही आयआयटीला जातील, त्याच वेळेस इथल्या सीट खाली होऊ शकतात. अन्यथा हे कॉलेज आता क्लोज झालेलं आहे. यानंतर कुठली ऑफर कुठली शीट विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही.
हेच या व्हिडिओच्या रूपाने मला सांगायचं होतं. यानंतर 5वा राऊंड होईल, 6वा राऊंड होईल, 7वा राऊंड, 8वा राऊंड पण होऊ शकतो. असं नाही की सीट खाली नाही म्हणून आपल्या प्रेफरन्स फॉर्म मध्ये हे कॉलेज टाकायचं नाही, कोणी ऍज टाकायचं नाही असं नाही, टाका. याच्यातल्या जर सीट खाली झाल्या तर नक्की कॉलेज मिळू शकतो, पण शक्यता फार कमी आहे. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.